शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 1 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार नमस्कार, बोला। कोथिंबीर कशी आज? कोथिंबीर चांगल्या कोथिंबीर आज 10 रुपये 12 रुपये चांगले माल दिले ते। मेथे 20 रुपये दिले ते। शापू 15 18 20 22 रुपयापर्यंत गेले। कोथिंबीर आहे लोकल माल आहे ते। अशोका 12 15 रुपये, शेवट हायेस्ट 12 रुपये माल गेले। एक नंबर काच माल आहे ते। थोडीशी आवक कमी झालेली। मेथ्या चांगले द्या इकडे, मेथ्या चांगल्या अशा प्रकारच्या मेथ्या चांगल्या क्वालिटीच्या। थोडे पावसामुळे माल भिजलेले आहेत, पण मेथे गेले तर अशा क्वालिटीचे एक नंबर 20 रुपये मेथे गेलेले चांगले माल, सुपर माल आहेत बघा आजचे। थोडेसे कोथिंबीरीची आवक जास्त आल्यामुळे थोडे बाजार उतरलेत, 12 रुपयापर्यंत कोथिंबीर आलेले आहेत बघा, अशा पद्धतीच्या माल आहेत। ठेवतो शापू होती का? शापू होते 25 रुपये 22 रुपये शापू गेलेले चांगले माल। पालक गेले 15 18 20 रुपयापर्यंत चांगले माल। आणि कांदापात वगैरे? कांदापात 10 12 15 18 म्हणजे जसे माल आहेत तसे बाजार आहेत। पण सध्याला कोथिंबीरीचे बाजार थोडेसे रिवर्स आलेले आहेत, 12 ते 15 रुपयापर्यंत माल आलेले आहेत सध्याचे। चांगले माल आहेत ना। मेथ्या तेवढ्या चांगल्या चालल्यात 15 18 20 रुपयापर्यंत सरासरी मालांची लेवल आहे। चालेल, थँक्यू, धन्यवाद। या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता। गावरान गवार ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता। पुणेरी गवार ही साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो। या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता। वाटाणा हा 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। लिंबू हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता। राजमा हा 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता। टोमॅटो हा 650 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 650 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 300 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर शिमला मिरचीची आवक बघू शकता। शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये भेंडे बघू शकता। भेंडे ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। शेवग्याची आवक बघू शकता। या क्वालिटीमध्ये शेवगा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काकडीची आवक बघू शकता। काकडी ही 20 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चायना काकडी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर गावरान काकडी ही 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग्याची आवक बघू शकता। वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता। बीट हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। मित्रांनो, फ्लावरचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 350 ते 400 रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 350 ते 400 रुपये बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 250 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर घोसावळ्यांची आवक बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये घोसावळे हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। भोपळा बघू शकता। भोपळा बॅग ही 100 ते 120 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, डेमसेची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये डेमसे बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डेमसे हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो।
या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 80 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजर हे साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा हा 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे. कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोहळा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये कोहळा बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भोपळ्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे डांगर भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आंबा बघू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंबा हा साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर वॉटर ॲपल सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वॉटर ॲपल कसं आहे? 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे वॉटर ॲपल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लसूण हा साधारण 80 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 80 ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे साधारण 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं 60 रुपये किलो याप्रमाणे, तर या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबी हा साधारण 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 200-250 रुपये बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 150 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आळूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 5 रुपये पेंडी याप्रमाणे. या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये आळू ही 5 रुपये पेंडी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरचीचे दर थोडेसे वाढलेले आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आज आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भुईमुग शेंगेची आवक सुद्धा बघू शकता. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये जांभळाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये जांभळं ही साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये जांभळं बघू शकता 100 रुपये किलो याप्रमाणे.